मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 48. नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे कार्बन नाका म्हसोबा मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाची धडक कारवाई. बारदान फाटा रोड आणि परिसरामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारे फळ विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, कपड्यांचे मॉल, चप्पल बूट विक्रेते या ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकातर्फे धडक कारवाई करण्यात आली. सर्व टप्पे जाताना सूचना करण्यात येत आहे. आज तुम्हाला या ठिकाणी सूचना करून उद्या या ठिकाणी 2 दिवसात कारवाई लागून आपल्या टपऱ्या जमा होतील. आतमध्ये गेले दुकानाच्या आवारात राजेच्या नाश्ता कॉर्नर, गांधीची नाश्ता टपऱ्या काढून घ्यायचे त्या. मला गोळ्या बिस्किटवाले काढून घे रे. घ्या, आमची पण घ्या. नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर आणि नवीन नाशिक पथकातर्फे ही कारवाई करण्यात आली. यावेळी महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ही संयुक्त कारवाई केली. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील, सातपूर विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख तानाजी निगळ, संजय कोठुळे, निखिल तेजाळे, भगवान सूर्यवंशी, रवी काथवटे, प्रकाश नाठे, प्रमोद आव्हाळे, मंदार परांडे, सुमेश दिवे, मेघना तिडके, संजय साळुंखे, मिलिंद ठोक यांनी ही कारवाई केली. यावेळी 2 ट्रक साहित्य, भाजीपाला आणि वस्तू जप्त करण्यात आल्या. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.